नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये. आणि आज आपण खूप दिवसांनंतर ट्रॅव्हल करतो आणि मी ब्लॉग बनवून ठेवले होते बरं का, पण मी टाकले नव्हते. पण आत्ता हा ब्लॉग मी टाकणार आहे आणि आज निघालो आहे आपण अक्कलकोटला. तर मजा येईल. आत्ता रात्रीचे 8 वाजले आणि आता भोर सोडतो आहे, म्हणजे मी आपल्या घरापासून निघतो आहे आणि प्रत्येक एक जणाला पिकअप करणार आणि नंतर अक्कलकोटच्या दिशेने निघणार. जी गाडी घेऊन चाललो आहे आज ती आपली इर्टिगा. गाडी खराब झालेली मला माहिती आहे, धुवायला पाहिजे होती, पण काय असाही प्रवास करायचाच आहे आणि नंतर मग अजून खराबच होणार आहे. त्यापेक्षा म्हटलं नंतर आल्यानंतरच धुवावी आणि निघूयात आता अक्कलकोटला. आपण ज्याला पहिल्या व्यक्तीला आपण घ्यायला जाऊयात आणि पहिल्या व्यक्तीपाशी आपण पोहोचू, त्याला घेऊयात. दाखवतो तुम्हाला कोण येणार आहे तो. याच्या आधी पण तो आपल्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच वेळा आला होता, त्याचे बरेचसे व्हिडिओ पण आहेत. त्याला आता आपण परत एकदा घेतोय आणि निघतोय. मित्र येत असतात ना आपल्यासोबत, त्यावेळेस वेट करणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे आत्ता मी आलो आहे, गेले 5 मिनटं झालं मी थांबलो इथं आणि एक मित्र येतोय. थांबा, त्याच्या बिल्डिंग खाली थांबलो. तुम्ही बघू शकता, बघा इथं बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग खाली थांबलो आहे मी. बघू आता किती वेळ लागतो अजून त्याला यायला. पण मला वाटतं थोडं या पार्टमध्ये तुमचं ट्रॅव्हल, जेवण वगैरे, गप्पा वगैरे या गोष्टीच आमच्या होणार आहेत या ट्रॅव्हलमध्ये. आणि उद्या मात्र स्वामींचं दर्शन होईल सकाळ सकाळ. बघू आता, म्हणजे ही जर्नी आणि हा ब्लॉग मी तुम्हाला जसा होईल तसा दाखवणार आहे. तर ठीक आहे, बघू. पण मजा येईल, तुम्हाला मजा येईल असं शूट करणार आहे. ज्याची आपण वाट बघत होतो, आपला व्यक्ती आलेला आहे. पहिला व्यक्ती, आपल्या ब्लॉगमधलं पहिलं कॅरेक्टर आलेले आहे. आणि चलो, थांबा, लॉक खोलू द्या, थांबा, बस. आता योगेशकर होते, ज्यांना स्वामींच्या ब्लॉगमध्ये याच्या आधी पण तुम्ही बघितलं होतं अक्कलकोटला. आमच्यामध्ये आता प्रगती झाली आहे. आम्ही आधी बाईकवर जात होतो, आता आम्ही कारने निघालो. एवढीच प्रगती झाली मग केल्यात. आणि आता तिसऱ्या व्यक्तीला गोळा करतोय, दुकान बंद करतोय. आणि बघा, कानटोपी घालून बिझनेस. आमच्या ट्रिपमधला हा 5वा मेंबर पण आलेला आहे. आता असा बघतो की जर आता याला यूट्यूबवर बघितल्यावर समजणार याची व्हिडिओ कशी आली. आम्ही आलो पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल पंप भरतोय. पेट्रोल पंपावर पेट्रोल लागून आता आपल्या गाडीची पेटपूजा केली आणि नंतर आता आमची पेटपूजा होईल. आणि हा व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती ब्लॉगमध्ये जाऊ येईल ना, लय मजा येणार आहे. हॉटेल पैसे आहे का जेवायला, छान हॉटेल आहे, व्हेज डायनिंग हॉल आहे आणि प्रसिद्ध आहे. म्हणजे शिरवळ हायवेजवळ आहे मी आणि तिथे जेवायला चालू आहे. बाकीचे लोक गेले तर मी आणि योगेश जातो, जेवण करून येतो. जेवण करायला थांबलो आहे आणि इथं आपल्या पुण्यामध्ये जसं रॉंगपूर आहे तसं सेम आहे. हां, व्हेज हॉटेल आहे आणि हे असं काही सर्विस आहे. हां, कांदा भजी, ढोकळा, दहीवडा आलेला आणि चालू आहे. मस्त जेवण झालं आणि आता आम्ही निघालो बाहेर. ह्याला म्हणायचं फुगाट, याला म्हणायचं पैशाचा पुरेपूर वापर. नाद करावा तर राहुल भाऊंचा नाही. आम्ही गाडीचं काच साफ करतो. वाईपर खराब झाला होता, वाईपरमध्ये काहीतरी घाण अडकली होती म्हणून. आत्ता वाजले 10:15. किती वाजले? 10:30. आत्ता वाजले 10:30.
10:30 वाजले, 10:30 लोणंदमध्ये आम्ही साधारण 40-50 वाजल्या आणि आम्ही नातेपुतेमध्ये हायवेला थांबलो. थोडंसं रिलॅक्स पण झालो आणि आता गाडीत बसून परत पुढचा प्रवास स्टार्ट करतो. तुम्हाला दाखवतो, जरा फोटो काढले, एन्जॉय केला आणि मजा घेतली. बघूया आता आम्ही आलो पंढरपूरच्या दर्शनाला आणि माझ्यासोबत आहे राहुल भाऊ. राहुल भाऊ, कसं काय ड्रायव्हिंग व्यवस्थित ना? एक नंबर, काय अडचण नाही ना? स्वर्गाचं दर्शन झालं आम्हाला. पंढरीच्या वारी आणलं. आता एकच करायला लागेल मला. घरची बघणार आता विचारतोय. हा मग खरं सांगितलं, स्वर्गाचं दर्शन नाही का पंढरपूरला? मी काय म्हणतो, स्वर्गाचं दर्शन म्हणजे पंढरपूरचं दर्शन. पंढरपूरच्या वारी आणलं तर असं म्हणलं की पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, जयबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. आता आम्ही पंढरपूरमध्ये दर्शन घेऊन बाहेर पडतोय. तर चाललोय सरळ आता चंद्रभागेच्या ब्रिजवरून क्रॉस करून सरळ आता अक्कलकोटच्या दिशेने. तर पंढरपूरचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो अक्कलकोटच्या दिशेने. जसं मी तुम्हाला दाखवलं, चंद्रभागेच्या पुलावरून आम्ही आता निघालो. तर छोटासा एक टी ब्रेकसाठी थांबलो होतो. बहुतेक इथं काही चहा पितील असं वाटत नाही. बघू आता. निघतो, डायरेक्ट हायवेला लागतो आणि वरती कुठेतरी अमृत तुल्यपशी थांबतो आणि चहा पितो. चल. आता आम्ही सोलापूरमध्ये पोहोचतोय म्हणजे जस्ट. आणि इथे आता आहे म्हणजे आम्हाला आता पुढून एक राईट टर्न घेऊन नंतर आम्ही अक्कलकोटच्या दिशेने जाईल. पण आपल्या गाडीमध्ये सगळे जागे, कोणी झोपलं नाही आहे. मस्त प्रवास चालला आहे, बरं वाटतं आहे आणि आनंद येतो. चला, मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आता सोलापूरमधून आपण लेफ्ट साईडला टर्न केल्यानंतर डायरेक्ट हा सरळ रोड लागला आपल्याला अक्कलकोटकडे. आणि या रोडला आता मला असं वाटतं साधारण 35 किलोमीटरचं अंतर आहे आणि अर्धा-पाऊण तास जाईल या 35 किलोमीटरला जायला. चलो, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत आम्ही अक्कलकोटमध्ये असेल. मजा येईल, आराम पण होऊन जाईल आणि सकाळची आरती पण होऊन जाईल. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचतोय आणि इथं तुम्हाला दिसेलच. आता डाव्या साईडला अक्कलकोट आहे. आपण डाव्या साईडला आता हा ब्रिज न क्रॉस करता डाव्या साईडला आपण जातोय आणि अक्कलकोटच्या दिशेने. आता विचार चालले रूम आहे काय बघत नसते. फुलेत आता इथे लिहिले AC नॉन AC बघून चाललो आपण. आता रूम उपलब्ध नाही, संपला विषय. चालाय बोल्डच लावलाय की ते रूम उपलब्ध नाही आहेत म्हणून. काय भेटत नव्हती, भक्त निवासमध्ये रूम नाही आहे. आता इथे एक रूम भेटली, ती बघतोय आता आपण. वरती जायचं. material
नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज दिवस दुसरा आणि म्हणजे तोच दिवस आहे ॲक्च्युली, पण दुसरा दिवस स्टार्ट झाला. आता आम्ही निघालो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. आता आम्ही आहे आमच्या रूमवरती. रात्री पोचल्यानंतर रूम घेतली आणि डायरेक्ट झोपलो. जरा 1 तासाभराची झोप घेतली आणि आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आता आणि निघालो डायरेक्ट स्वामींच्या दर्शनासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो, तर एन्जॉय करा स्वामींचं दर्शन आणि हे बी रोल्स. आणि कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही इथून चेकआउट करतोय. आत्ता वाजलेत 5:30 आणि आम्हाला 5ची आरती पकडायची होती स्वामींची. बघूयात आता काय होतंय. चला. सकाळी 5 वाजता यायचं आमचं ठरलं होतं, बट आता 6 वाजलेत. म्हणजे आता एवढं आंघोळ वगैरे करून नाही पॉसिबल होत. पण आता आलो आहे आम्ही आणि इकडं आत आलो आहे. भरपूर गर्दी आहे. म्हणजे रात्री जसं मी तुम्हाला दाखवलं सुनसान होतं, त्यापेक्षा आता भरपूर गर्दी आहे. आणि या गर्दीमुळं आता गाडी कुठं लावायची अवघड होणार आहे. समोरच बघूया, ट्राय करूयात आपण जितक्या जवळ लावता येईल तितक्या जवळ लावूयात. तर मित्रांनो आता गाडी लावली आम्ही पार्किंगमध्ये आणि चाललो आहे स्वामींचे इथं दर्शन घ्यायला. तर आज गर्दी भरपूर आहे आणि त्या गर्दीतच बघूयात कसं काय दर्शन होतं आहे. चलो, योगेशला घेऊन आलो मी पार्किंगमध्ये. बाकीचे सगळे लोक गेलेले तिकडे. आम्ही दोघंच आता चालत जातो आणि दर्शन घेऊन बघूयात काय होतं. बहुतेक वेळ लागणार आहे दर्शन रांगेसाठी. बघूया शनिवार आणि त्यात आज सॅटरडे, त्यामुळे अजून पण असू शकते गर्दी. आता पार्किंग खूप लांब लावून आले दिसतात. गेल्या 10 मिनिटापासून आम्ही यांची वाट बघतोय. 10 मिनिटांची गाडी शाहीन जीवन माझे अंधाराची रात्र मोठी. स्वामी हात पडता माथी आनंदाची भरली पेटी. स्वामी हात पडता माथी आनंदाची भरली पेटी. स्वामींची ती अनुभूती सागराहूनही मोठी. दुःख सारी दूर होती नाम येता तुमचे ओठी. दुःख सारी दूर. मित्रांनो आम्हाला असं वाटलं होतं की गर्दी असेल, पण ते म्हणतात ना स्वामी पाठीशी असल्यावर काय प्रॉब्लेम. बिलकुल गर्दी नाही आहे. एकदम आत आलो आहे आणि लगेच दर्शन होऊन जाईल. होती नाम येता तुमचे ओठी. कृपा सिंधू स्वामी समर्थ. धन्य ते ध्यान जात नाम श्री स्वामी समर्थ. पुण्य ते ज्ञान ज्याचे सार श्री स्वामी समर्थ. किती हो भाग्य सौभाग्य आम्ही जपतो समर्थ. एकची कर्म आणि धर्म श्री स्वामी समर्थ. 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 जपता रोज स्वामी नाम. अडणार नाही आता कुठलेही काम. अडणार नाही आता कुठलेही काम. तुझीच मेहनत फळास जाई. स्वामीच बाप अन स्वामीच आई. स्वामीच बाप अन स्वामीच आई. सुटली ती मायान तो अहंकार. भेटला जेव्हा मजला स्वामी आधार. भेटला जेव्हा मजला स्वामी आधार. शून्य माझी ओळख होती आज मी साकार. स्वामींसाठी अर्पण माझे जीवन हजार. स्वामींसाठी अर्पण माझे जीवन हजार. आत्ता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे. तुम्ही आत्ता फुटेजमध्ये बघितलं असेल, आपण स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आता सगळेजण बाहेर पडतो आहे. बाहेर किती गर्दी आणि किती पाऊस आहे तुम्हाला दाखवतो आता. कृपा सिंधू स्वामी समर्थ. धन्य ते ध्यान. हा बाहेरचा पाऊस
खूप पाऊस पडतोय आज आणि रस्त्याला पाणी केले. जात नाम श्री स्वामी समर्थ, पुण्य ते ज्ञान जाचे सार श्री स्वामी समर्थ. किती हो भाग्य सौभाग्य आम्ही जपतो समर्थ, एकची कर्म आणि धर्म श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कितीही असो मोठी परीक्षा. सकाळचे 7 वाजता आहेत आणि सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. बघू शकता की यांच्या हातामध्ये एवढ्या पिशव्या आहेत, त्यामध्ये प्रसाद आहे स्वामींचा. आता घेऊन चाललो आम्ही घरी. इथे राहुल दादा, ओंकार सर आणि पुढे आपला योगेश चाललेला आहे आणि मागे इकडे समीर दादा. समीर दादाची खरेदी बघा तुम्ही, प्रत्येकाच्या हातामध्ये एकच पिशवी आहे. त्यामुळे दादा दोन पिशव्या घेऊन चाललाय. स्वामी नेहमी करतील रक्षा, मिटू दे भीती तुझ्या मनीची. स्वामींना चिंता साऱ्या जगाची. दिले तुम्ही जे मला तेच माझे होते, बाकी सारे माझ्यासाठी भास आणि खोटे. दिले तुम्ही जे मला तेच माझे हो. दर्शन वगैरे झालंय आणि पार्किंग 10 किलोमीटर लांब लावली आहे. ब्लॉगर सारंग सर फोटो घ्यायचा घेतला. खूप मस्त आहे, तुम्हाला दाखवतो ते मस्त महाराजांचं एक स्मारक. बघूयात आपण, चला. ते बाकी सारे माझ्यासाठी भास आणि खोटे. तेच माझे होते, तेच माझे होते. बाकी सारे माझ्यासाठी भास आणि खोटे, भास आणि खोटे. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये निघालो आम्ही कुठून, अक्कलकोटवरून. कुठे जायचं आता? आता डायरेक्ट भोरला जायचं आता. बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता आलो जयशंकर हॉटेलपाशी, म्हणजे इथलं एक हॉटेल होतं हायवेच्या तिथं. त्या हॉटेलपाशी नाश्ता करायला आलो. बघू कसं काय लागते टेस्ट, माहीत नाही. सगळ्यांना मी लावलं आहे आज छान आहे म्हणून. बघूया, मला तर वाटतं छान असेल. सांगतो तुम्हाला नाश्ता झाल्यानंतर, रिकमेंड करतो मी. येऊ दे, चल पटकन सांग एकदा कसं होतं जे आत्ताचा नाश्ता. काय नाही, 10 पैकी 2 मार्क आहेत फक्त. मार्क का देताय? मी तर मार्कच देणार नाहीये. याच्याकडे नाहीत मार्क ना काही. आम्ही जेव्हा अक्कलकोटला येतो ना, आम्ही असं बघतो आणि नेहमी आमची काशीच होती. त्यामुळं नका आता ते फूड नको, आम्ही हेच नाही करत. काय अजिबात येऊ नका, अक्कलकोट रस्त्यालाच आहे. घेऊन येत जाईल वडापाव. म्हणजे तुम्ही जर नाही म्हणजे खाणार नाही. ऐका तुम्ही कसं माहिती का, हा आमचा रिव्ह्यू झाला. कसं आहे, आम्हाला अशी चव म्हणजे नाही होते, किंवा आमचे टेस्ट बर्ड जे असतात ना ते आम्हाला नाही ती चव आवडत. पण तुम्ही नक्की या. नेहमी का अशी होती नेहमी. हा, तुम्ही नक्की या आणि नंतर तुम्ही आम्हाला पण शिव्या द्या, त्यांना पण द्या. आणि बघा, नाही म्हणजे नाही, आपल्याला जे पुणेकर आपल्याला जी चव पाहिजे ना, नाही अजिबात नाही. आपल्याला जी चव पाहिजे ती अजिबात नाही. रिव्ह्यू हा भाजी म्हणला ओरिजिनल रिव्ह्यू, खरा रिव्ह्यू देणारा माणूस. खरा येऊ देऊ का? खरा रिव्ह्यू. कसं होतं खाल्लेलं परत आयुष्यात येऊ नका. आम्ही 2 गाड्या, आता एक गाडी मागायला लावली. MH12 वेगळा. आता ऐकला ना सगळ्यांनी रिव्ह्यू.
अजिबात ना काही रेकमेंडेड नाही आहे आमच्याकडनं. आणि मेन म्हणजे सांबर होतं ना, जे सांबर नावं ठेवायची नाही आहेत जेवणाला, पण जे सांबर होतं ना ती शाक भाजी होती, तिला फक्त थोडंसं पातळ केलं आणि दिलं आम्हाला खायला. पातळ नाही घट्ट केलं. घट्टच होतं ते, शाक थोडंसं भाजी पातळ केलं तिला. हे नवीन आहे माहिती कळेल. Of things we know. तर मित्रांनो, अक्कलकोट ट्रिप किंवा अक्कलकोट राईड काही म्हणता येईल जी पूर्ण झाली आहे. आणि आता प्रत्येक जण आपापलं वस्तू बॅगा घेऊन बाहेर उतरते. जिथून जसं ज्यांना पिकअप केलं तसं त्यांना मी इथं सोडलं. आता हे जसं पिकअप केलंय तसं त्यांना घेऊन बाहेर सोडायचं. चलो आता बॅगा चालल्या त्यांच्या आणि एन्जॉय करू. या कैद्याचं संपलं बरं का आजचा, परत चालला जेलमध्ये. चला जाऊ का?